माझे ठाणे, माझे विजन. तुम्ही जर विजन म्हणाल तर बघा, विजन हे विकासाचं असलं पाहिजे. पण विकास कसा असला पाहिजे की विकास असा स्वप्नातला विकास असू नये. जसं केंद्रातलं सरकार असेल, राज्यातलं सरकार असेल, हे धनदांडग्यांचं सरकार आहे. बिल्डर असतील, उद्योगपती असतील, यांना फायदा पोहोचवण्याचं हे लोक काम करतात. काँग्रेस आंदोलनापुरतच राहणार आहे की काँग्रेस सत्तेकडे देखील लक्ष केंद्रित करून हा प्रश्न सोडवण्यासाठी राहणार? मग हे जे लोकांचे प्रश्न आहेत हे जनतेसमोर कोण आणणार? प्रशासनाला कोण आवाज त्या ठिकाणी उंचवणार? काँग्रेस पक्ष जो आधी ठाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होता, दरम्यानच्या काळामध्ये आता नगरसेवक देखील काँग्रेसचा नाही अशी परिस्थिती ठाण्यामध्ये आहे. पुढील 5 वर्षात तुमच्या कारकिर्दीमध्ये कुठे बघताय? लोकांना आमच्याकडनं काय पाहिजे आणि लोकांना आम्ही काय दिलेलं आहे भविष्यामध्ये. मी म्हटलं ना की आम्हाला काय वाटतं, काँग्रेस पक्षाला काय वाटतं, त्यापेक्षा सुद्धा काँग्रेस पक्ष जनतासाठी काम करतोय. त्या लोकांना काय वाटतं आणि लोकांना काय पाहिजे, लोकांच्या संकल्पनेतलं मानव उभं करण्याचा संकल्प या ठिकाणी काँग्रेसचा असेल, ठाणे काँग्रेसचा असेल. नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिकवण. विक्रम बातमीच्या माझे ठाणे माझे विजन या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. नुकतीच ठाणे शहरला अध्यक्षपदी राहुल धुंगे यांची निवड झालेली आहे. आपण त्यांच्याशी ठाण्याबद्दल त्यांचं काय विजन आहे आणि कशा पद्धतीने त्यांची वाटचाल असणार आहे या गोष्टीबद्दल सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. राहुलजी, तुमचं मनपूर्वक आधी विक्रम बातमीमध्ये मी स्वागत करतो. सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. काँग्रेसची ठाणे शहराची धूळ आता तुमच्या खांद्यावरती देण्यात आलेली आहे. काँग्रेसने एक अभियान राबवलं होतं आणि त्याच्यानंतर ही तुमची नियुक्ती झाली. प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून होते की ठाणे जिल्ह्याची, ठाणे शहराची काँग्रेसची जबाबदारी कोणाकडे असेल आणि तुमचं नाव समोर आलं. कसं वाटतंय, काय भावना होत्या त्या? बघा, पहिले तर राहुलजींच्या संकल्पनेतनं संघटन सृजन अभियान हे आता देशभर राबवलं जात आहे. मला वाटतं एक दुसऱ्या टप्प्यामध्ये हे महाराष्ट्रासहित एक 3-4 राज्यांमध्ये राबवण्यात आलं. संघटन सृजन म्हणजे तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी त्या ठिकाणी संवाद साधणं आणि निरीक्षक, दिल्ली स्तरावर निरीक्षक असतील, महाराष्ट्रातले 2-3 निरीक्षक असतील, अशा पद्धतीने निरीक्षक त्या ठिकाणी पाठवणं, आजी माजी नगरसेवक असतील, प्रदेश सदस्य असतील आणि प्रत्येक तळागाळातला कार्यकर्ता काँग्रेसचा त्यांची संवाद साधायचा. त्याच्यामध्ये क्रायटेरिया असं होतं की जे प्रस्थापित होते की कुठेतरी सर्वसामान्य कार्यकर्ता या प्रवाहामध्ये आलेला पाहिजे आणि ज्यांना 5 वर्ष झालेली आहेत त्या ठिकाणी एखाद्या तरुणाला, नवीन चेहऱ्याला त्या ठिकाणी संधी देणं. तर जसं मी म्हटलं की संघटन सृजन अभियान हे महाराष्ट्रामध्ये सुद्धा या ठिकाणी राबवण्यात आलं आणि महाराष्ट्रामध्ये राबवत असताना ठाणे शहरामध्ये निरीक्षक आल्यानंतर त्यांनी सर्वांशी संवाद या ठिकाणी साधला आणि तशा प्रकारचा अहवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र प्रदेशकडनं दिल्ली स्तरावरती गेला. दिल्ली स्तरावरती त्याच्यावरती अनेक बैठका झाल्या, काही एनजीओशी त्या लोकांनी चर्चा केली, सामाजिक काही प्रतिक्रिया घेतल्या आणि एक त्यातनं आलेलं सार म्हणजे राहुलजींच्या संकल्पनेतलं जे संघटन सृजन अभियान राबवण्यात आलं त्याच्यामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी काँग्रेस पक्षांनी एक शहर अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे अगदी सुरुवातीपासून राजकीय वाटचालीमध्ये तुम्ही काँग्रेस पक्षासोबतच आहात आणि अशा वेळेला आता तुम्हाला ही जबाबदारी दिली जाते. या जबाबदारीकडे तुम्ही कसं पाहताय आणि आगामी काळामध्ये ठाण्यामध्ये काँग्रेस वाढीसाठी कशा पद्धतीने तुमची वाटचाल असणार आहे, काय तुम्ही विजन डोळ्यासमोर? बघा, मी माझ्या विद्यार्थी दशेपासून या पक्ष संघटनेशी जोडलं गेलेलो आहे. माझी पहिलीची जी नियुक्ती होती, मी NSUIचा उपाध्यक्ष म्हणून काम केलं. NSUIचा उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यानंतर युवक काँग्रेसमध्ये मी त्या ठिकाणी जनरल सेक्रेटरी म्हणून आमचे स्वर्गीय नेते बाळकृष्ण पुर्णेकर यांच्याबरोबर काम केलं. 6 ते 7 जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्याबरोबर मी काम केलं. पक्षाने ज्यावेळी जी जबाबदारी माझ्याकडे दिली, मग INTUC, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसच्या माध्यमातून मी काम केलं, उद्योग मार्केट विभागाच्या माध्यमातून मी काम केलं. मध्ये ओबीसीचे प्रश्न होते, ओबीसीचे जे विविध प्रश्नांवरती त्या ठिकाणी आवाज उठवला गेला पाहिजे. एक तरुण चेहरा म्हणून माझी ठाणे काँग्रेस ओबीसी विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ओबीसीचा जातनिहाय जनगणनेचा प्रश्न होता. ओबीसीचे अनेक प्रश्न आणि अनेक प्रश्नांवर मी आंदोलन करून त्याला आवाज उठवण्याचं काम मी ओबीसी अध्यक्ष असताना केलं.
पुढे जाऊन पक्षाने मला प्रवक्ते पदाची जबाबदारी दिली, मुख्य प्रवक्ते पदाची ठाणे शहराची जबाबदारी दिली. ती जबाबदारी मी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडली. याबरोबरच ही पदं सर्व भूषवत असताना जी मी पक्षाची कामं केली, पक्षाने वेळोवेळी या व्यतिरिक्त काही जबाबदाऱ्या मला दिल्या की मला लोकसभेच्या वेळी ठाणा लोकसभेचं कोऑर्डिनेटर करण्यात आलं. या ठाणा लोकसभेचं कोऑर्डिनेटर असताना या 6 मतदारसंघांचं मग त्यावेळी कसं होतं की विविध राज्यातनं आलेले ऑब्झर्वर्स त्या ठिकाणी होते. मग केरळ, कर्नाटक या ठिकाणी आमदार राहिलेली जी आमचे नेते मंडळी होती ती या ठिकाणी होती आणि त्याच्याबरोबर कोऑर्डिनेट करून ॲज अ कोऑर्डिनेटर म्हणून या 6 मतदारसंघांमध्ये मी काम केलं. तुम्ही बघितलं असेल की या आता ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, आपल्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका चालू होत्या त्यावेळी त्या पुणे महानगरपालिकेच्या पण निवडणुका चालू होत्या आणि पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका चालू असताना मला पुन्हा कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचा प्रभारी केलं गेलं. मग मी ठाण्याचाही सगळा कार्यभार सांभाळत होतो आणि ठाणा करून तर पुण्याचाही कार्यभार, मग त्या ब्लॉक स्तरावरच्या बैठका असतील, प्रभाग स्तरावरच्या बैठका असतील, निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने सगळी कामं करण्याच्या दृष्टीने अशा पद्धतीने पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी आणि अतिशय चांगल्या सीट मी ज्या ठिकाणी काम केलं त्या ठिकाणी निवडून आल्या. आता केरळ विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्या केरळ निवडणुकींच्या प्रचारामध्ये मी सुद्धा त्या ठिकाणी सहभाग घेतलेला होता. पक्षाने जी जी जबाबदारी ज्या ज्यावेळी दिली ती जबाबदारी मी पार पाडण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस पक्षाची भूमिका जनतेपर्यंत जाणं, जनतेपर्यंत मांडणं आणि लोक आपल्या पक्षाकडे कशा पद्धतीने येतील आणि आपल्या पक्षाचा जनाधार कशा पद्धतीने वाढेल या सर्व गोष्टींकडे मी लक्ष दिलं आणि मला वाटतं म्हणूनच पक्षाने मला या अध्यक्षपदावरती काम करण्याची संधी दिली. तुम्ही जर विजन म्हणाल तर बघा, विजन हे विकासाचं असलं पाहिजे, पण विकास कसा असला पाहिजे की विकास असा स्वप्नातला विकास असू नये. जसं विरोधक स्वप्न दाखवतात आणि या ठिकाणी खेळ करतात, परंतु प्रत्यक्षात मात्र कुठल्याही प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी मिळत नाही. मग एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष हा प्रत्येक वेळी त्या ठिकाणी आवाज उठवण्याचं काम करतो आणि प्रशासनाच्या केलेल्या चुकीच्या गोष्टी या जनतेसमोर आणण्याचं काम आम्ही करत असतो. मग अशा अनेक प्रश्न आहेत. बघा, वाहतूक कोंडी सारखा या ठाणे शहरामधला गहन प्रश्न आहे, पाणी प्रश्नासारखा या ठिकाणी गहन प्रश्न आहे. अशा अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम आणि प्रशासनासमोर आणण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आता तुम्ही नुकतंच बघितलं असेल की ज्यावेळी महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडणार होत्या त्यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मेट्रोचं उद्घाटन केलं आणि मेट्रोची त्यांनी एक लाईन डिक्लेअर केली की या तारखेला मेट्रो धावणार. पण मला सांगावं, खरंच ती मेट्रो ती धावली का? ती मेट्रो अद्यापपर्यंत धावली नाही. मेट्रोचे डबे त्या ठिकाणी धुळकात पडलेले, ती स्टेशनची कामं सुद्धा पूर्णपणे झालेली. मग अशा वेळी आमच्या मनामध्ये एक कसं असतं, प्रत्येक गोष्टीला नाण्याच्या 2 बाजू असतात. कुठेतरी शंका उत्पन्न होते ना, बाबा का बरं ही मेट्रो धावली नाही, मग का बरं यांनी त्या ठिकाणी उद्घाटन. बघा, तुम्ही जर लोकांना शब्द दिलाय तर तो शब्द तुम्ही पूर्ण करायला पाहिजे होता. परंतु कसं आहे, शेवटी जसं हे केंद्रातलं सरकार असेल, राज्यातलं सरकार असेल, हे धनदांडग्यांचं सरकार आहे. बिल्डर असतील, उद्योगपती असतील, यांना फायदा पोहोचवण्याचं हे लोक काम करतात. कारण जेवढ्या मोठ्या प्रमाणात विकास त्या घोडबंदर रोडवर झालेला आहे, गृहसंकुल आहे, आज जर ती मेट्रो त्यांनी अशी धावल्यानंतर कळलं की आता मेट्रो त्या ठिकाणी आलेली आहे, मग त्यांच्या ज्या गृहसंकुलांना बुकिंग त्या ठिकाणी मिळाले पाहिजे, फ्लॅट ठिकाणी विकले गेले पाहिजे. परंतु बघा, प्रत्यक्षात मात्र ती मेट्रो अद्यापपर्यंत धावलेली नाही. अनेक प्रश्न त्या ठिकाणी त्या नागरिकांचे आहेत. नागरिक रस्त्यावर उतरतायत, नागरिक आंदोलन करतात. बघा, ठाणे शहरामध्ये आग लागण्यासारख्या घटना वारंवार घडत आहेत. परंतु मला सांगावं, अग्नी सुरक्षेसाठी लागणारी तुम्ही एवढ्या उंच हायराईज बिल्डिंग बांधताय, परंतु त्यासाठी लागणारी ती अग्नी सुरक्षा त्या ठिकाणी आहे का? त्या ठिकाणची ड्रेनेज सिस्टीम त्या ठिकाणी सक्षम आहे का? विकास प्रकल्प येत आहेत. आम्ही आता गेलो, बघा, आम्ही कोस्टल रोडचा सर्वे केला. कोस्टल रोडमध्ये सर्व ठिकाणी भरणी टाकली जाते. त्याचा दुष्परिणाम असा होणार आहे की आता जर पाऊस आला तर नैसर्गिक मार्ग, त्या नैसर्गिक मार्गांमध्ये ती केलेली भरणी अवरोध करणार आहे आणि ठाणेकर त्या पाण्यामध्ये अर्ध ठाणे त्या पाण्यामध्ये बुडलं जाईल ही परिस्थिती आहे. आता थोड्या दिवसापूर्वी ती डबल डेकर बस अगदी महापालिकेसमोर आणली, सगळे नेते मंडळी त्याच्यामध्ये चढली, सगळ्यांनी फोटो सेशन त्याच्यामध्ये केलं. ठाणेकरांना पण खूप आनंद झाला की वा, चला, ठाणे शहरामध्ये आता डबल डेकर बस आलेली आहे. परंतु बघा, जेव्हा एखादी मोठी महानगरपालिका या ठिकाणी आपण चालवत असतो, मोठमोठे IAS अधिकारी असतात,
तर माझं म्हणणं कसं आहे, कुठल्याही गोष्टीचं काहीतरी नियोजन त्या ठिकाणी असलं पाहिजे. तुम्ही जर एखादी टाइमलाईन दिली आहे, डेडलाईन दिली आहे, ती बस धावली आणि त्या बस चार्जिंग संपल्यानंतर कळलं की त्या बसला सपोर्ट करणारी जी सिस्टीम आहे, सपोर्ट करणारी जी चार्जिंग आहे, चार्जिंगच आपण त्या ठिकाणी देऊ शकत नाही आणि पुढचे मला वाटतं अजून 1-2 महिने ती सुविधा त्या ठिकाणी होऊ शकत नाही. मग या लहान लहान गोष्टी त्यांच्याकडे तुम्ही कुठेतरी दुर्लक्ष करताय. परत महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या बसेस या ठिकाणी धावतात, पण या परिवहन सेवेच्या बसेस कुठेतरी रस्त्यात बंद पडतात, कुठेतरी पत्रे निघाले, कुठेतरी त्यांचे टायर फुटत आहे. बरं, सर्वात स्थानकांची परिस्थिती देखील गंभीर आहे. नाही, स्थानकांची काय, मागे मी तो मुद्दा घेतला आणि आम्ही वागड्या आगारामध्ये गेलो आणि वागड्या आगाराला मध्ये आम्ही त्या ठिकाणी भेट दिली. तर त्या ठिकाणी अशा चालकांचा, वाहकांचा रेस्टरूम होता, म्हणजे अगदी ती बिल्डिंग पडायला आलेली होती. त्या बिल्डिंगचं स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्टमध्ये तशा पद्धतीने मेंटेन केलं होतं. त्याला तो फंड अलाउड झालेला होता. त्या ठिकाणी कॅश त्यांची जमा होते, म्हणजे कधीतरी ते पडेल. तुम्ही त्या इमारतीच्या बाजूला गेलात ना, तो उभा राहण्याचा धाडस देखील करणार नाही. ते पिलर असे सरकलेले होते, त्यांना भेगा होत्या. अशा पद्धतीची अवस्था होती. मला सांगा की केंद्र सरकारचे हजारो कोटी येतात, राज्य सरकारचे हजारो कोटी रुपये येतात, त्या ठिकाणी पैसे खर्च होतात, परंतु हा विकास हा जमिनीवरती प्रत्यक्षात मात्र कुठेतरी दिसत नाही. प्रत्येक वेळेला काँग्रेस रस्त्यावरती उतरतं. गेल्या अनेक दिवसांपासून, म्हणजे जेव्हापासून तुम्ही पदभार स्वीकारला तेव्हापासून आपण अनेक आंदोलनं बघतोय. महागाईच्या स्वरूपात देखील तुम्ही आवाज उठवला होता. मेलोडीबाबत देखील तुम्ही आवाज ज्या ठिकाणी उठवल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेस आंदोलनापुरतंच राहणार आहे की काँग्रेस सत्तेकडे देखील लक्ष केंद्रित करून हा प्रश्न सोडवण्यासाठी राहणार? तुम्ही असं कसं म्हणता की आंदोलनापुरतेच तुम्ही राहणार का? मग हे जे लोकांचे प्रश्न आहेत हे जनतेसमोर कोण आणणार? प्रशासनाला कोण आवाज त्या ठिकाणी उंचवणार? बघा, या देशाचा जेव्हा स्वातंत्र्य लढा लढला तो काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लढला गेला. अनेक हुतात्मे त्या ठिकाणी झाले. आता ही सत्तेमध्ये असलेली मंडळी ही कुठेच नव्हती. आणि तुम्ही जे सत्ता 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 हे 10 वेळा म्हणता ना, काँग्रेस ही सत्तेसाठी कधीच नाही. काँग्रेस ही जनतेसाठी त्या ठिकाणी रस्त्यावर आहे. मला सांगा, जर 1000 रुपये जर म्हणजे देशातल्या इतिहासातली घटना आहे, 1000 रुपयांनी सिलेंडरचे भाव वाढतायत, तर त्या जनतेच्या पुढे आम्ही नको उभं राहायला? त्या जनतेला जर त्रास होत असेल तर? ज्या दिवशी आमचं आंदोलन होतं त्या दिवशी पेपर उघडल्यानंतरची बातमी होती की स्कूल बस 3 दिवस चालू नाही झाला, बाकी ऑनलाईन. जे शिक्षण त्या शाळेमध्ये जाऊन घ्यायचं आहे, त्या डिझेलमुळे जर ती स्कूल बस चालू शकणार नसेल आणि ती मुलं शाळेत पोहोचू शकणार नसतील, तर यांचा आवाज म्हणून काँग्रेस त्या ठिकाणी उभी आहे. ट्रान्सपोर्टचे भाव वाढणार असतील तर त्या ठिकाणी महिलांचं बजेट कोलमडणार असेल तर काँग्रेस त्यांच्यासाठी उभी आहे. तुम्ही परत जीडीपी जाहीर करताय. अरे पण तुम्ही जो जीडीपी जो जाहीर करताय त्याप्रमाणे त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग त्या ठिकाणी आहे का? तुम्ही रुपया सांगताय की तुम्ही सांगताय की रुपयाचं अवमूल्यन त्या ठिकाणी होतंय. जिस देश का रुपया गिरता है उधर का राजा गिरा हुआ रहता है. पण तुमच्या काळात काय चाललेलं आहे? मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये तुम्ही अगदी डेल्लीच्या डेटापासून ओरडत होता, पण त्यावेळी जे प्रति बॅरल, बघा मी काय म्हणतो की काँग्रेसनी जे केलंय ते तुम्ही का करू शकत नाही? की प्रति बॅरल मनमोहन सिंगांच्या काळामध्ये आम्ही ज्या दराने ते घेतलं, कळलं की नाही, त्याच्यापेक्षा स्वस्त दरामध्ये आम्ही त्यांना पेट्रोल आणि डिझेल त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलं. पण त्यावेळी जो प्रति बॅरल आम्ही घेत होतो त्याच्यापेक्षा तुम्ही कमी दराने घेताय आणि तुम्ही हजारो कोटीचा प्रॉफिट तुम्ही कमवताय. काँग्रेसनी जनतेला सबसिडी दिली, काँग्रेसनी महागामध्ये घेतलं, परंतु जनतेला त्याचा भार पडला नाही पाहिजे तर आम्ही त्यांना जनतेला कमी भावामध्ये डिलिव्हर करण्याला काँग्रेसने प्रत्येक वेळी जनभावनेचा आदर केला की जनतेला कुठले कुठले प्रश्न आहेत, जनतेचे कुठले प्रश्न त्या ठिकाणी उचलले गेले. बघा, राहुलजींनी आतापर्यंत ज्या ज्या प्रश्नांवरती, मग कोण काय म्हणतं आम्ही त्याला बघत नाही. जीएसटी बाबत सांगितलं होतं की नाही, ही जीएसटी चुकीची आहे, ती ठरली ना, चुकीची ठरली की नाही. नोटबंदी बाबत त्यांनी सांगितलेलं होतं, नोटबंदी बाबतचं भाष्य त्यांनी केलेलं होतं. नोटबंदी बाबत केल्यानंतर त्यांनी कोरोना बाबतचं त्यांनी भाष्य केलेलं होतं, लक्षात घ्या. असे अनेक भाष्य राहुलजींनी केले. परंतु कसं आहे की जेव्हा सक्षम विरोधी पक्ष त्या ठिकाणी कुठल्या तरी गोष्टी मांडत असतो, त्या विरोधी पक्षाचा काहीतरी आवाज त्या ठिकाणी दाबायचा, विरोधी पक्ष कशा पद्धतीने चुकीचा आहे या ठिकाणी दाखवायचं. खरं तर बघा, विरोधी पक्षाची भूमिका महत्वाची असते, तुम्ही ती ऐकली पाहिजे आणि त्यांना सोबत घेऊन त्यांचं काय म्हणणं आहे त्याच्यामध्ये काय आपल्याला सुधारणा. पण यांना कोणाचंच ऐकायचं नाही. हे लोक हे तर यांच्या मंत्र्यांचं सुद्धा त्या ठिकाणी ऐकत नाही. यांना जे जाहीर करायचं आहे जाहीर करतात. हे सरकार फक्त 2 लोकांसाठी, अडाणी, अंबानी आणि त्यांच्यासारख्या व्यापारी आणि उद्योगपतींसाठी काम करते. आता अंदमान निकोबार सारखा प्रश्न आहे,
बघा ना तुम्ही तिथे कोणाला फायदा पोहोचवतो काय, हा प्रश्न त्या ठिकाणी जाऊन स्कुबा डायव्हिंग करून त्या ठिकाणी पोहोचून जनतेसमोर आणण्याचा प्रश्न कोण करते? काँग्रेस करते. कारण आमची बांधिलकी त्या ठिकाणी जनतेबरोबर आहे आणि जनतेच्या प्रश्नांबरोबर आहे. सत्तेशी हे बघा, शेवटी जेव्हा या ठिकाणी या निवडणुका होतील आम्ही लढू, त्यांच्याशी लढाया लढू, पण या निवडणुका सुद्धा त्या निपक्षपातीपणे ते लढत नाहीत ना प्रत्येक वेळी. आता तुम्ही बघितलं तर आता त्यांचा नवीन पॅटर्न आलेला आहे, बिनविरोध. याच्या आधीच्या निवडणुकांमध्ये दुबार नावं, त्याच्या आधी सीसीटीव्ही मागितले, सीसीटीव्ही तुम्ही आम्हाला दिले नाहीत, व्हीव्हीपॅट मोजा, तुम्ही व्हीव्हीपॅट मोजले नाहीत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी काहीतरी मिसगाईड करायचं. परत इलेक्शन कमिशनचा जो कमिशनर नेमायची कमिटी होती त्याच्यामधून तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसला व्हायरल करता. म्हणजे बघा, काही ना काही करायचं आणि चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी करायच्या. परंतु काँग्रेस ही आपली भूमिका मग केंद्र स्तरावर असेल आणि राज्य स्तरावर असेल किंवा इथे सुद्धा असेल, इथे आम्ही आवाज उठवत राहणारच. मग तो 2800 कोटीचा TDRचा घोटाळा असो, गावदेवीच्या ठिकाणी लागलेली आग असो, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून झालेली कामं असो, त्याच्यामध्ये काँग्रेस हे सगळं यांना बुरखा फाडणार आणि सत्य जनतेसमोर आणणार. नाही, प्रश्न विचारण्याचा हेतू हाच होता की काँग्रेस आंदोलन करतं, काँग्रेस नागरिकांच्या सोबत असते, ही गोष्ट बरोबर आहे. मात्र आत्ताच्या परिस्थितीमध्ये ठाण्यामध्ये महानगरपालिकेत काँग्रेसचा कोणी नगरसेवक नाहीये जो महानगरपालिकेमध्ये प्रभावीपणे आवाज उठवू शकतो. यासाठी हा मी प्रश्न उपस्थित केला होता. मात्र आता तुमच्या कार्यकाळामध्ये येणाऱ्या पुढील 5 वर्षाच्या ज्या निवडणुका आहेत त्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघणार आहात आणि कशी त्याची पक्ष बांधणी संघटना वाढीसाठी तयार आहे? निवडणुकांना तर अजून खूप वेळ आहे, परंतु कसं आहे की जुन्या नव्या कार्यकर्त्यांना एकत्र आणणं, कार्यकर्त्यांशी संवाद साधणं आणि स्थानिक स्तरावर मग जनतेचे अनेक प्रश्न आहेत, तर प्रश्न सोडवणं, जनतेपर्यंत जाणं आणि अशी पद्धती त्या ठिकाणी राहील. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी बळ देणं. आम्ही जमिनी स्तरावरती जाऊन लोकांशी संवाद साधणार, त्यांचे प्रश्न सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार. त्यांना कुठल्या कुठल्या अडीअडचणी, अनेक असे प्रश्न आहेत की लोक शासन दरबारी येऊन ते ओरडतात, परंतु जे गेंड्याच्या कातडीचे बसलेले अधिकारी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही. आम्ही असं म्हणत नाही की सगळेच महानगरपालिकेचे अधिकारी किंवा पूर्ण महानगरपालिका अशी आहे. आणि मागच्या काळामध्ये बघितलं असेल, महेश आयर सारखे अधिकारी असतील किंवा शंकर पाटोळे सारखे अधिकारी असतील, त्यांच्याबाबत सुद्धा आम्ही आधीपासून सांगत होतो की हे या ठिकाणी चुकीचं होत आहे. शंकर पाटोळे सारख्या अधिकाऱ्याला तर ते सहाय्यक आयुक्त पदाची सुद्धा मान्यता नसताना त्याला उपायुक्त केलं आणि उपायुक्त पदाची मान्यता केली. मग ज्यावेळी ते महानगरपालिकेच्या वर्धापन त्यांनी लाच घेतली तेव्हा महापालिकेचे डोळे उघडले. माझं म्हणणं असं आहे की एखादा जर अधिकारी त्या ठिकाणी अशा पद्धतीने चुकीचं काम करतो आणि आम्ही जर त्या जनतेच्या समोर आणतो तर त्याच्यावरती कार्यवाहीची भूमिका का प्रशासनाकडनं घेतली जात नाही आणि अशा अधिकाऱ्यांमुळे प्रशासनाचं नाव खराब होतं. आता गावदेवीला मी जसं सांगितलं, 1 वर्षाबरोबर त्यांना माहिती होतं की त्यांनी स्वतः अहवाल दिला, असं घडू शकतं. कुठल्या अधिकाऱ्याची ती वर जबाबदारी होती? त्या गावदेवी मार्केटमध्ये अनधिकृत बांधकामं झाली, त्यांचा अहवाल आहे, त्यांनीच दिलेलं आहे की अनधिकृत. का बरं त्याच्यावरती कार्यवाही होत नाही? अशा अधिकाऱ्यांना का पाठीशी घातलं जातं? असे अधिकारी कोणाशी कामं करतात आणि अशा अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचा फायदा कोणाला मिळतो? या सगळ्यांचा विचार त्या ठिकाणी झाला पाहिजे ना, आणि याच्या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. आणि तुम्ही का कारवाई करत नाही? असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे मी जसं म्हटलं ना की आम्ही यांना जनतेसमोर उघडं पाडत राहणार, जनतेची कामं करत राहणार आणि जनतेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी जात राहणार. महानगरपालिका तर अजून भरपूर वेळ आहे. आमची बांधिलकी जनतेची आणि जनतेच्या प्रश्नांची. पुन्हा एकदा आपण ठाण्याच्या मुद्द्यावरती येऊया. गेल्या काही दिवसांपासून ठाण्यामध्ये म्हणजे अनधिकृत बांधकाम आणि गुन्हेगारी हे 2 मुद्दे मोठ्या प्रमाणात गाजत आहेत. म्हणजे काल देखील ठाण्यामध्ये एक खून झाला. दिवसेंदिवस गुन्हेगारीची प्रकरणं ठाण्यामध्ये वाढत आहेत आणि दुसरीकडे अनधिकृत बांधकामाचं जाळं मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. याकडे प्रशासनाचं लक्ष नाही की हा ठाण्यासाठी आता महत्वाचा प्रश्न बनत चाललाय. ठाण्याची ओळखच झाली ना अनधिकृत बांधकामांचं ठाणं. आता तुम्ही सगळं कोर्टामध्ये बघितलं असेल कशी त्यांची सगळी धावपळ झाली आणि काय कशी पळापळ झाली, मग कसा चाप बसला आणि कशा कारवाया करायला त्या लोकांनी सुरुवात केलं. त्यामुळे अनधिकृत बांधकामं हा मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे सगळं लक्षात ठेवा. या वाहतुकीच्या समस्या असतील, टाउन प्लॅनिंग प्रमाणे सगळ्या सरकारी जमिनी त्या ठिकाणी केलेल्या, म्हणजे आता तरी ह्या अधिकाऱ्यांनी याच्यावर कुठेतरी चाप बसवला पाहिजे. आणि अनधिकृत जसं आपली ठाण्याची ओळख आहे की तलावांचं शहर ठाणे,
तशा स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे अशा पद्धतीचं ठाण्याचं नाव झालं पाहिजे. आता जसं इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आपण म्हणतोय ते कसं आहे माहिती आहे का, ते आपले ऑक्सिजन सिलेंडर्स आहेत. येऊर म्हणजे तिकडनं आपल्या शहराला पूर्ण ऑक्सिजन मिळतो, पण तुम्ही जंगलामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही गार्डनचं रिझर्वेशन टाकताय आणि इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये तुम्ही अशा पद्धतीने करताय, हे निश्चितच चुकी आहे. हे सुद्धा एक प्रकारे जंगलावरचं अतिक्रमण आहे, लक्षात ठेवा. आणि मी जसं म्हटलं ना की हे कसं आहे की हे वेगवेगळ्या क्लुप्त्या त्या ठिकाणी शोधतात की कसं म्हणजे ही जागा आम्हाला कशी घेता येईल. मग काय करायचं, जागेवर आरक्षण टाकायचं. मग आरक्षण टाकलं की ज्याची जागा घेतल्यानंतर आता तिथे बिल्डिंग ते बांधू शकत नाही, मग त्याला त्याच्या बदल्यामध्ये TDR द्यायचा. मग TDRचा लाभ मिळवायचा आणि त्याचा फायदा आपल्याला मिळवायचा. लक्षात ठेवा, अशा अनेक गोष्टी आहेत. आणि मी पूर्वीप्रमाणे म्हटलं तसं की ही अनधिकृत बांधकामं झाली नाही पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट ठिकाणी त्या ठिकाणी निभावली पाहिजे. तर नक्कीच या ठिकाणी या शहरामध्ये अनधिकृत बांधकामं होणार नाही. कोणत्या गोष्टी ह्या महानगरपालिकेने करणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून आता आगामी पावसाच्या दृष्टिकोनातून कुठलाही त्रास म्हणजे रस्त्यावरती पाणी साचणे, आपण अनेक वेळा बघितलेलं आहे की थोडासा पाऊस झाला तरी महत्त्वाच्या ठिकाणी पाणी साचतं, नागरिकांना त्याचा त्रास होतो. स्वच्छतेचा प्रश्न आहे, नाले तुंबतात, गटारं तुंबतात, आरोग्याचा प्रश्न आहे. या संपूर्ण गोष्टीकडे कशा पद्धतीने महानगरपालिकेने काम करायला पाहिजे, एक विरोधी पक्ष म्हणून तुम्ही काय? आरोग्याचा प्रश्न म्हणजे अतिशय भयंकर आरोग्याचा प्रश्न आहे. आता कळवा रुग्णालयामध्ये धर्मवीर आनंदीगेंच्या नावाने जे सेंटर त्या ठिकाणी चालवलं जातं, आमचाच एक पदाधिकारी होता. त्या ठिकाणी त्याच्या मिसेसला हार्टचा प्रॉब्लेम झाला म्हणून त्या हार्टच्या युनिटमध्ये त्या ठिकाणी नेलं गेलं. तिचा ECG काढला. त्या ECG मध्ये मेन्शन केलं की हा ॲबनॉर्मल ECG आहे आणि तिला एन्जिओग्राफी सांगितली. तिथे 2 बेड राखीव होते, पण त्यांना सांगितलं की जरा तुम्ही 2 तासांनी त्या ठिकाणी जाऊन या. त्याचा जाब आम्ही त्या प्रशासनाला विचारला की तुम्ही जर तो ॲबनॉर्मल ECG आहे, त्यांना जर तुम्ही त्रास होतोय, 2 बेड्स त्या ठिकाणी नाही म्हणजे आम्हाला वरून सांगितलं. म्हणजे वरून म्हणजे कोण म्हणे, तुम्हाला कोणी हे सांगितलं आणि तुमचा बेड रिझर्व ठेवण्याचा क्रायटेरिया काय? तिला जर त्या ठिकाणी वेळीच त्या ठिकाणी ॲडमिट करून घेतली असती, तिला जर उपचार मिळाले नसते तर त्या ठिकाणी जर मृत्यू झाला नसता. ही बाब आम्ही डीन आणि त्या प्रशासनाच्या निदर्शनात आणल्यानंतर त्यांनी ती मान्य केली. मान्य केल्यानंतर त्यांनी आम्हाला लेखी त्या पद्धतीने लिहून दिलं की यांच्याकडनं चूक झाली, आम्ही चौकशी समिती लावून त्याची चौकशी करू. हा झाला एक भाग. परंतु हे होऊन सुद्धा आता तुम्ही बघितलं असेल 23-24 डॉक्टर बोगस डॉक्टर पकडले. मग हा आपला विभाग करतोय काय? त्याच्यावर उपचार होत आहेत, उपचारामध्ये त्यांचं मृत्युमुखी लोक पडत आहेत. आणि ठाण्यासारखं इथे असं काही बिहार नाहीये की ठाण्यासारख्या शहरामध्ये या गोष्टी होतात आणि या प्रशासन जर त्या ठिकाणी काही करत नसेल तर निश्चितच म्हणजे अगदीच खेदजनक बाब आहे. आणि जसं तुम्ही मागच्या प्रश्नाचं तुमचं एक उत्तर मला द्यायचं राहिलं, तुम्ही म्हणालात की गुन्हेगारांचं याचा पण आपण शोध घेतला पाहिजे ना, की जे गुन्हेगार आहेत ते हिस्ट्री शीटर आहेत, ते आता कुठे आहेत, ते कुठल्या पदांवरती आहे, ते कुठल्या पक्षाच्या राजाश्रयाला आहे आणि ठाण्यामध्ये ज्या घटना घडत आहेत त्यांच्या मागे कोणाचा हात आहे, त्यांना कोण सोडवत आहे. खरं तर गृहमंत्र्यांनी याच्यावरती कठोरात कठोर उपाययोजना केल्या पाहिजे. पण कसं आहे माहिती आहे का, गृहमंत्र्यांना या अशा गोष्टींसाठी गृहमंत्र्यांना चर्चेमध्ये नाही राहायचं. गृहमंत्र्यांना माहिती आहे की इझी जर मला प्रसिद्धी जर मिळणार असेल तर 2च गोष्टी ज्या मोदीजी फॉलो करतात त्या मला सुद्धा फॉलो करायच्या आणि त्या फॉलो करतात. त्या 2 गोष्टी म्हणजे काँग्रेस आणि राहुल गांधी. काँग्रेस आणि राहुल गांधी, बघा तुम्हाला प्रसिद्धीच मिळवायची आहे ना, तुम्ही चांगली कामं करा ना, चांगल्या उपाययोजना करा ना त्या ठिकाणी. तुम्ही नका ना येऊन देऊ, अशा घटना घडून नका ना देऊ, ऑटोमॅटिकली तुम्हाला त्याच्यामध्ये प्रसिद्धी मिळेल. पण कसं आहे की स्वस्तातली प्रसिद्धी आहे. काँग्रेस आणि राहुल गांधींबद्दल बोलायचं, एकच अजेंडा आहे. थोडे दिवस झाले की ते बोलायचं वारंवार. त्यामुळे गुंडगिरी ही 100% कायद्या आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. महिला असतील, लहान मुली असतील, त्या सुरक्षित नाही आहेत असं माझं थेट आहे. तुमच्या दृष्टीने आगामी काळात ठाण्याचा विकास कसा असला पाहिजे, कोणत्या गोष्टी झाल्या पाहिजे किंवा तुम्ही कोणत्या गोष्टींसाठी प्रयत्नशील असणार? मी जसं म्हटलं ना की ठाणं हे स्मार्ट असलं पाहिजे. स्मार्ट म्हणजे कसं आहे की योग्य त्या उपाययोजना करून त्या गोष्टी तिथे झाल्या पाहिजेत. आणि माझं म्हणणं कसं आहे, आमचं जे म्हणणं आहे ते विरोधी पक्षात आहे. ते म्हणाले ना स्मार्ट सिटीज, मला सांगा ना की असा देशभरामध्ये कुठल्या स्मार्ट सिटीज आहेत? एक तरी अशी मला स्मार्ट सिटीज दाखवा ना.
स्मार्ट सिटीमधनं आपल्या इथे जे जे प्रोजेक्ट झाले, तुम्ही आता एक वेगळी वेळ काढा की स्मार्ट सिटीमधल्या प्रोजेक्टची सगळी यादी येतो आणि त्या प्रत्येक प्रोजेक्टच्या जागी आपण भेट देऊया. मला म्हणजे अतिशय लाज वाटते मला की ठाणे शहरासारखं मध्यवर्ती ठिकाण, म्हणजे तुम्ही एखाद्या शहरामध्ये गेल्यानंतर तुम्ही कुठे फिरायला जाता की तिकडची एखादी प्रसिद्ध वास्तू असेल, एखादं मंदिर असेल किंवा एखादा तलाव असेल, एखादा किल्ला असेल, त्याला तुम्ही भेट देता. म्हणजे ठाण्यात आलेली अशी प्रत्येक व्यक्ती त्या तळापाळी परिसरामध्ये येते. इथे कोपिनेश्वर मंदिर आहे, इथे मार्केट आहे, तळ्यावरती ते लोक फिरतात, मोठा गाजावाजा करत कॅन्टिलिव्हर पदपथ, कॅन्टिलिव्हर ग्लास फुटपाथ असा तो पदपथ त्या ठिकाणी बांधला. एलईडीची त्या ठिकाणी लाइटिंग केली, पण त्या काचांना सुद्धा तडे गेलेले आहेत. त्या काचा बसवण्यासारखं इतकं बजेट आहे ते सांगून मला वर्षभर झालं असं. त्याच्या बाजूला रेलिंग लावले, त्या रेलिंग तुटलेल्या आहेत. त्याला बसायला बैठक व्यवस्था केली, त्याचे मार्बल उकडलेले आहेत. म्हणजे मला सांगा, एखादा माणूस जर या शहरामध्ये आला आणि ही शहरातली जर अवस्था बघितली, त्या एलईडी लाईट्स त्या ठिकाणी बंद आहेत. काही प्रसाधनगृह त्यांनी बांधलेली आहेत महिलांसाठीची. त्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन्स आहेत की बाबा सॅनिटरी पॅड त्याच्या ठिकाणी असल्या पाहिजे, लहान मुलांना बेस्ट फिटिंग असल्या पाहिजे. बघा जरा त्या काय अवस्था आहे त्यांची, ते सुद्धा सुस्थितीमध्ये नाहीये. त्यामुळे माझं ठाणं एक तुम्हाला सांगतो की एक याचा फंड आलेला होता, सुगम सिग्नल यंत्रणा, आणि ती 3 हातनाका परिसरामध्ये राबवली गेली. फोटो सेशन झालं साहेब. फक्त फोटो सेशन म्हणजे ते अपंग आणि अंध लोकांना आणलं, व्हीलचेअर ढकलताना फक्त दाखवलं. 12-15 लाख रुपये त्या प्रोजेक्टवरती झाले की काय, कुणाचाही आधार न घेता अंध व्यक्तींना तो सिग्नल क्रॉस करता आला पाहिजे. एकदा प्रॅक्टिकली मी एक अंध व्यक्ती घेऊन येतो आणि आपण ते जरा क्रॉसिंग करून दाखवू किंवा व्हीलचेअरवरनं करून दाखवू. प्रॅक्टिकली शक्यच नाहीये ते. म्हणून मी म्हटलं की फक्त स्वप्न दाखवायचे आणि लोकांच्या स्वप्नांची खेळ करायचा. म्हणजे डबल डेकर असो, मेट्रो असो, म्हणजे अंध व्यक्ती असो, या ठाणे शहरामध्ये फिरायला येणारे ठाणेकर असो, कुठलाही प्रोजेक्ट असा योग्य पद्धतीने राबवलेला आहे आणि तो योग्य पद्धतीने आहे असं नाही. त्यामुळे माझ्या ठाणे शहराबद्दलच्या संकल्पना अशा आहेत की ठाणे शहराला राहिलेलं जे जमीन जंगल आहे ते त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. कारण कसं आहे, याच्यातनं ऑक्सिजन पुरवठा या ठिकाणी होतो. त्या ठिकाणी राहणारे जे आदिवासी बांधव आहेत त्यांचा अधिवास त्या ठिकाणी झाला पाहिजे. परंतु बघितलं असेल की मोठ्या प्रमाणामध्ये की त्या ठिकाणी हॉटेल्स झालेले आहेत, रिसॉर्ट्स त्या ठिकाणी झालेले आहेत, क्रिकेटचे टर्फ त्या ठिकाणी झालेले आहेत. मी ज्यावेळी सकाळी येऊरला जायचो तर तिथे मला एक बिबट्याचं पिल्लू त्या ठिकाणी दिसलं आणि ते बिबट्याचं पिल्लू मग मी वन अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट केला आणि त्या वन अधिकाऱ्यांनी ते ताब्यामध्ये घेतलं. ती परिस्थिती अशी होती की तीव्र प्रकाश झोतांमुळे ते जे पिल्लू आणि आई त्यांची चुकामुक झाली, ते शेवटपर्यंत ते त्यांच्यापर्यंत जाऊ शकले नाही. म्हणजे आपली जन्म आपल्याकडे सुरक्षित राहिली पाहिजे. माझ्या ठाणे शहर हे पाणी पुरवठा ठाणे शहराला झाला पाहिजे. माझ्या ठाणे शहराचं त्या ठिकाणी धरण असलं पाहिजे. माझं ठाणे शहर हे वाहतूक कोंडीमुक्त असलं पाहिजे. माझ्या ठाणे शहरातले रस्ते चांगले असले पाहिजे. अहो बघा ना, पावसाळा आला की तुमच्या घोषणा चालू. मग पण माझा एक विषय तुमचा अर्धवट राहिला की नाले सफाई. मला सांगा की प्रत्येक पक्ष, असं नाही ना की काँग्रेस बोलते, कुठलाही पक्ष घ्या, कुठलाही सामाजिक संस्था घ्या, नाले सफाई झालं की यांचं फक्त हे वाटतं 70, 80, 90, 100. पण प्रॅक्टिकली ज्यावेळी तुम्ही त्या जागेवरती जाता त्या प्रमाणामध्ये ती नालेसफाई झालेली नाही. प्रत्येक नालेसफाई आली, वर्ष झाली की बोंबाबोंब आणि हे. अरे अशी काय तुमच्याकडे टेक्नॉलॉजीच नाही की आम्ही 100% करून दाखवू. आताच्या तर नालेसफाईमध्ये त्यांनी निविदेमध्ये बदल केलेला आहे की ज्या निविदेमधल्या अटी शर्तींमध्ये बदल केलाय की त्याचा फायदा त्या ठाणेकरांना होईल. मला सांगा, प्रत्येक वेळी पावसाळा आला की खड्ड्यांचं बजेट, आज येणार कोल्ड मिक्सी टेक्नॉलॉजी, आता पुढच्या वेळी येणार डांबराची टेक्नॉलॉजी, पुढच्या वेळी काय येणार RMCनी आम्ही खड्डे भरणार, त्याच्या पुढच्या वेळी येणार आम्ही मास्टिक पद्धतीने भरणार. अरे पद्धत बदलायची, कोट्यावधीची टेंडर, पण अरे खड्डेच पडणार नाही असं काहीतरी तुम्ही त्या ठिकाणी करा ना. त्या रस्त्याला खड्डेच नाही पडले पाहिजे. आणि मग यांची कामं, यांचेच महापौर, यांचेच नगरसेवक, यांचेच नेते मंडळी मग ते जाणार आम्ही आदेश दिले. तर बाबा तुम्ही आदेश दिले तर मग कसे काय खड्डे पडतात कसे काय? अरे तुम्ही आदेश दिलेत, महापौरांनी आदेश दिले, मग नालेसफाई होत का नाही? हा सुद्धा प्रश्न आहे ना. त्यामुळे माझी जी संकल्पना आहे की चांगले खड्डेमुक्त रस्ते, चांगली ट्रान्सपोर्ट व्यवस्था, मग त्याच्यामध्ये मेट्रो असेल, त्याच्यामध्ये परिवहनची सेवा असेल, चांगलं पाणी आणि प्रदूषणमुक्त ठाणे, आणि याच्यासाठी आम्ही जनतेपर्यंत जात राहणार. आणि कुठे कुठे चुकीची कामं या विरोधी पक्षाच्या माध्यमातून, या सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून किंवा प्रशासनाच्या माध्यमातून होत असेल तर त्यांना दाखवण्याचं काम आम्ही करत राहणार. एक शेवटचा प्रश्न आहे. माझं ठाणे माझे विजन अंतर्गत काँग्रेस पक्षाला घेऊन तुमचं
आगामी 5 वर्षाचं विजन काय असणार आहे, की ही जबाबदारी तुम्हाला दिली. तुम्ही आगामी तुमच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये काँग्रेस पक्ष जो आधी ठाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होता, दरम्यानच्या काळामध्ये आता नगरसेवक देखील काँग्रेसचा नाही अशी परिस्थिती ठाण्यामध्ये आहे. पुढील 5 वर्षात तुमच्या कारकिर्दीमध्ये कुठे बघताय? अजून निवडणुकींना तर चिकार अवकाश आहे, पण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मी प्रशासनाला त्या सजेस्ट करत असतो. मग मैदानांच्या बाबतीतलं मी जसं तुम्हाला सांगितलं, हे आधीचे जे मुद्दे घेतले या प्रश्नातलेच मुद्दे आहेत. जसं वाहतूक, माझ्या संकल्पनेतलं ठाणं. बघा आता कसं आहे की मैदान आहे, की लहान मुलांना मैदानं पण उपलब्ध झाली पाहिजे ना खेळायला. लहान मुलांना खेळायची मैदानं नाही आहेत. कुठे आंबा महोत्सव लागतोय, कुठे काय कार्यक्रम लागतोय, कुठे कपड्याची प्रदर्शनं लागत आहेत, की मुलांना त्या ठिकाणी मैदानं उपलब्ध झाली पाहिजेत. महिलांसाठीचे अनेक प्रश्न आहेत की तुम्ही बचत गट काढलेले आहेत, पण बचत गटांची जी प्रोडक्ट्स आहेत महिलांची, त्या विविध मॉलमध्ये ती विक्रीसाठी ठेवली गेली पाहिजे. चांगली आरोग्य सेवा बघा, आता तुम्ही सिव्हिल हॉस्पिटल बनवलेलं आहे, पण मला सांगा इथे तुम्हाला जर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये उपचार मिळाले नाही किंवा तशा प्रकारची व्यवस्था नसेल, तुम्हाला काय सांगितलं जातं, सायन हॉस्पिटलला जा, KM हॉस्पिटलला तुम्ही त्या ठिकाणी पेशंटला घेऊन जा. मग माझ्या विजन मधलं ठाणं असं आहे की आम्ही जर आता सुसज्ज त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल बांधतोय, आम्ही जर त्याच्यावरती हेलिपॅड बांधतोय, आणि आधी जसं पूर्ण ठाणे शहरातल्या ग्रामीण भागात, आता तर पालघर आणि हे 2 डिस्ट्रिक्ट झाले, जसं उपचारासाठी इकडे यायचे, तर माझं म्हणणं की अशाच पद्धतीने माझं हॉस्पिटल या ठिकाणी सुसज्ज होईल का? आम्ही करोडो रुपये खर्च केल्यानंतर, आणि KM आणि सायन्सचे जे पेशंट्स आहेत ते आमच्याकडे उपचारासाठी येतील का? मग माझ्या संकल्पनेचं ठाणं असं आहे की माझ्या ठाण्याचं नाव अशा पद्धतीने झालं पाहिजे की इथे झालं पाहिजे. माझ्या ठाण्यातल्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत त्या टिकल्या पाहिजे. माझ्या ठाण्यातले जे जुन्या ठाण्यातले जे मूळचे ठाणेकर आहेत, ज्यांच्याकडे फेरीवाल्याचे लायसन्स काढलेले आहेत, कुठेही वाहतुकीला त्या ठिकाणी अडथळा होणार नाही, फेरीवाला धोरण त्या ठिकाणी अवलंबलं पाहिजे. गावदेवी सारखं ठिकाण आहे, गावदेवीच्या ठिकाणी आपल्या 3-3 पार्किंग्स आहेत, ती पार्किंग धोरण त्या ठिकाणी राबवलं पाहिजे, म्हणजे नागरिकांना चालताना त्रास होणार नाही, वाहनांना त्रास होणार नाही, वाहतूक कोंडी मुक्त ठाणे, रस्ते चांगले असतील, मुलांना खेळायला मैदानं असतील, बचत गटांच्या माध्यमातून बनवलेले जे प्रोडक्ट असतील आमच्या विविध मॉलमध्ये त्या ठिकाणी सेलला ठेवले जातील. आणि या सगळ्यांमधनं सुद्धा लोकांमध्ये जाऊन लोकांना आमच्याकडनं काय पाहिजे आणि लोकांना आम्ही काय दिलेलं आहे भविष्यामध्ये, आम्ही मी म्हटलं ना की आम्हाला काय वाटतं, काँग्रेस पक्षाला काय वाटतं, त्यापेक्षा सुद्धा काँग्रेस पक्ष ज्यांच्यासाठी काम करतोय त्या लोकांना काय वाटतं आणि लोकांना काय पाहिजे, मी म्हटलं ना त्या लोकांपर्यंत जाण्याचा आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी जातील, आम्ही पदाधिकाऱ्यांशी संवाद साधू, आमच्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सक्षम करू, आणि लोकल लेवलचे जे लोकांचे इश्यू असतील त्या ठिकाणी सॉल्व्ह केले जातील, आणि लोकांच्या संकल्पनेतलं ठाणं उभं करण्याचा संकल्प या ठिकाणी काँग्रेसचा असेल, ठाणे काँग्रेसचा असेल. आणि त्यासाठी आणि राहुलजींच्या संकल्पनेतली काँग्रेस आणि राहुलजींना जे जनतेसाठी करायचं आहे, जे राज्य स्तरावरती होते ते ठाणे स्तरावरती या ठिकाणी होईल. सन्मान्य आमचे जे प्रांताध्यक्ष आहेत हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे उपक्रम या ठिकाणी राबवले जातील. आणि जसं मी पुन्हा एकदा सांगतो की राहुलजींच्या संकल्पनेतलं, हर्षवर्धन दादा यांच्या संकल्पनेतलं जे ठाणं असेल आणि जे ठाणेकर नागरिकांना पाहिजे ते ठाणं उभं करण्याचं काम भविष्यामध्ये ठाणा काँग्रेस करेल. नक्कीच सर, धन्यवाद. तुम्ही वेळ काढून आमची चर्चा केली. तुमचा जो कार्यकाळ आहे त्यामध्ये तुमच्या माध्यमातून अनेक जनहिताची कामं होऊ देत, आणि नक्कीच काँग्रेस ठाण्यामध्ये आधी जशी होती तशीच वाढेल अशी आपण आशा या ठिकाणी व्यक्त करूया. धन्यवाद, तुम्ही विक्रम बातमीसोबत चर्चा केली.